कोण आहे असा आवाज तिनं दिला खरा, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. फक्त दारावर पुन्हा एकदा थाप पडली. सोबत बाहेरची कडी दारावर कुणीतरी आदळत आहे त्याचा आवाज घुमत राहिला. पण तिनं दार उघडलंच नाही. कोण आहे सांगा म्हटलं ना. तरीही पुन्हा तेच. आता मात्र दारावर रागानं कुणीतरी डोकं आदळावं तसा आवाज ऐकू येऊ लागला. अन तोंडानं कुणीतरी फक्त आवाज करीत राहिलं. कितीतरी वेळ. नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, गूढकथा किंवा भयकथा आपल्यापैकी अनेकांना आकर्षित करतात आणि ऐकायला आवडतात. असं म्हणतात की या जगामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टींचं वास्तव्य आहे. मग अंतिम सत्य कोणतं? अंतिम जाणीव कोणती असू शकते? जाणून घेऊयात पुढील कथेत. कथा रखमा. लेखिका दीपाली ओक. सामानाची बांधाबांध आवरली होती. बोचकी काचकी गुंडाळून घर रिकामं करून झालं होतं. खरं तर घर रिकामी तेव्हाच झालं ज्या दिवशी रवी गेले. आता वाट पाहायची होती टेम्पोवाल्याची. तो आला की निघायचं दुसऱ्या गावात. नवीन गाव, नवीन परिसर, नवीन घर, नवीन नोकरी, नव्यानं सुरुवात. फक्त आता आम्ही तिघांचे दोघे झाले होतो, मी आणि माझा मुलगा. का रे सोडून गेलास असा मला एकटीला रवी? टेम्पोच्या आवाजाने सुद्धा भानावर आली. एक एक करत सगळं सामान टेम्पोत हलवलं. स्मित सुद्धा टेम्पोत बसली. हातात घट्ट धरून ठेवलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसकट स्मित आईला चिकटून टेम्पोत बसला. टेम्पो सुरू झाला. बऱ्याच रात्री उशिरा ते दोघे नवीन गावात येऊन पोहोचले. नवीन घराच्या दाराबाहेर टेम्पो उभा झाला. रिकाम्या अंधारलेल्या दारावर टेम्पोच्या लाईटचा प्रकाश पडला. तसं सुधाला जाणवलं, दाराबाहेरच्या पायरीवर कोणीतरी कमालीची उंच व्यक्ती बसली आहे. ती उतरून दाराजवळ येईपर्यंत जे कोण दारात बसलेलं होतं ते आता तिथं नव्हतं. भास झाला असावा किंवा प्रवासाचा शिणवटा असं म्हणत तिनं पटापट सामान घरात उतरवलं. टेम्पोवाला आला तसा निघून गेला होता. नेमकं ह्याच वेळी लाईट नसावी. घरात पूर्ण अंधार होता. बांधलेल्या सामानात माचीस, दिवा, मेणबत्ती शोधणं अशक्यच होतं. तिनं दार घट्ट लावून घेतलं. खिडकी जरा लोटून घेतली. चंद्राचा प्रकाश खिडकीच्या काचेमधून घरात येत होता. तेवढाच काय तो मंदसा प्रकाश. ती मुलाशेजारी येऊन बसली. बराच वेळ निघून गेला. दोघं दमलेले. बसल्या बसल्या झोप लागली. अचानक जाग आली ती कुणीतरी दारावर थाप मारल्याच्या आवाजाने. कोण आहे असा आवाज तिनं दिला खरा, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. फक्त दारावर पुन्हा एकदा थाप पडली. सोबत बाहेरची कडी दारावर कुणीतरी आदळत आहे त्याचा आवाज घुमत राहिला. पण तिनं दार उघडलंच नाही. कोण आहे सांगा म्हटलं ना. तरीही पुन्हा तेच. आता मात्र दारावर रागानं कुणीतरी डोकं आदळावं
तसा आवाज ऐकू येऊ लागला. तोंडानं कुणीतरी फक्त आवाज करीत राहिलं. कितीतरी वेळ. दार उघडत नाही म्हणून खिडकीतून कुणीतरी डोकावून पाहत आहे असं जाणवलं. नंतर खिडकीतून कुणीतरी उंच सावली इकडून तिकडे गेल्यासारखी दिसली. दारावरचा आवाज आता बंद झाला होता. स्मिथ केव्हाच झोपी गेला होता, पण हिची झोप उडाली होती. एक अनामिक भीतीचा शहारा तिच्या अंगावर आला होता. कोण होतं ते दाराबाहेर, जे सतत दार वाजवत होतं, काहीच न बोलता? सकाळची कोवळी उन्हं घरात शिरली. खडबडून सुधा उठायला आणि दारावरची कडी वाजायला एकच गाठ झाली. तिनं घाबरून पुन्हा "कोण आहे?" असा आवाज दिला. तसा बाहेरून आवाज आला, "मी वच्छे, तुमच्या मदतीसाठी आलो आहे ताई, दार उघडा." बाईचा आवाज ऐकून सुधानं दार उघडलं. समोर धिप्पाड शरीर बांधा असलेली, पुरुष म्हणावी की स्त्री, की ना धड पुरुष ना धड स्त्री अशा रूपाची एक थोराड बाई उभी होती. कपाळावर लालसर ठसठशीत टेंगूळ स्पष्टपणे दिसत होतं. सुधा जरा बावरली. म्हणाली, "कोणी पाठवलंय तुम्हाला?" वच्छी म्हणाली, "ताई, शाळेत शिकवायला तुम्हीच आल्या आहात ना? मास्तर बोलले मदतीसाठी जा म्हणून. मी रात्रीच येणार होतो, पण लाईट गेलेले, अंधारात कशी येणार, म्हणूनच सकाळी लवकर आलो." सुधाला मदत हवीच होती. "आत ये" असं म्हणणार तोच मागून आवाज आला, "ताई ओ ताई, थांबा थांबा, मी रखमा." दोघी चक्रावल्या. काळ्या सावळ्या वर्णाची रखमा, जराशी ठेंगणीच, पण शरीराची आकर्षक बांधणी असलेली. साधीच राहणी, पण चेहऱ्यावर प्रचंड तेज. डोळे सात्विकतेने प्रेमाने भरपूर भरलेले. प्रसन्न मूर्तीच जणू ती. वच्छी मागून लगबगीनं ती पुढे आली. तसं वच्छीनं आपलं शरीर कमालीचं आकर्षून मागेच सरकली. रखमाच्या फक्त असण्यानेच चंदनाचा सुवास घरभर दरवळला. तिच्या आंबाड्यात खोवलेली तुळस वेड लावत होती. काहीच सुचत नव्हतं. तिच्याकडे फक्त पाहत राहावंसं वाटत होतं. डोळे भरून, सतत सतत, अगदी सतत. वच्छीला ती म्हणाली, "तुला मास्तरांनी विहिरीवरचा पाला पाचोळा उपसायला सांगितलं आहे. जा निघ लगेचच. इथं मी आहेच." तिच्या "इथं मी आहे" या वाक्यावर सुधा भानावर आली. "यांची मदत करायला मला सांगितलंय. जा निघ तू विहिरीवर." वच्छी काहीशी घाबरून अंगणातल्या विहिरीवर निघाली. सुधा आणि रखमानं मिळून पटापट घर लावलं. स्मिथने पाटावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडली. दुपार होत आली. रण रण ऊन जाणवू लागलं. साधा स्वयंपाक करून तिनं वच्छीला आवाज दिला. काहीच प्रतिसाद नाही म्हणून ती विहिरीकडे जाऊ लागली. आवाज देऊ लागली वच्छीला, "वच्छी, ए वच्छी, जेवून घेऊयात ग. मग बघू विहिरीचं काम. पाला पाचोळा तर पडलाय ना. आपण तिघी मिळून पोहऱ्याने साफ करू विहीर नंतर. चल जेवायला. ए वच्छी."
अगं दुपार होत आली, उन्हानं त्रास होईल, चल. असं म्हणत तिने सहज विहिरीत डोकावून पाहिलं. आणि कळ जावी छातीत तसं झालं तिला. विहिरीत एक धिप्पाडच्या धिप्पाड फुगून वर आलेलं माणसाचं शरीर तरंगत होतं. त्याचे पाय आणि डोकं पूर्ण विहीर व्यापून टाकले होते आणि रहाटाला वच्छीनं नेसलेली साडी गुंडाळलेली अर्धी विहिरीत अर्धी बाहेर लोंबकळत होती. वच्छीचा कुठेच पत्ता नव्हता. सुधा सगळं डोळे फाडून पाहत उभी राहिली. ती चक्कर येऊन कोसळणार इतक्यात घराच्या समोर तिला रखमा दिसली, अंधारात. म्हणजे इथं विहिरीकडे टळटळीत दुपार, पण तिकडे घराकडे रात्र असल्यासारखा अंधार. म्हणजे रात्र सरलेलीच नव्हती की काय? होता फक्त आभास. कशाचा काहीच संदर्भ लागेना. तिथं दारात काळी सावळी प्रसन्न मूर्ती, चंदनाचा सुवास. कमरेवर दोन्ही हात ठेवून ती प्रसन्न भावनेनं तिच्याकडे पाहत होती अंधारात. जणू काही रखुमाईच ती. आणली होती सोबत तिला तिच्या मुलानं. बापाचा वारसा कदाचित त्याच्याकडे सोपवला होता जणू. म्हणूनच घट्ट धरून सोबत आणलं होतं त्यानं तिला इथं, निश्चिंत होण्यासाठी. आता ते दोघं नव्हते, तिघं होते. सुधा, स्मित आणि कमरेवर हात ठेवून निश्चिंत रहा म्हणून सांगणारी रखुमाई. समाप्त. मित्रांनो, ही अद्भुत कथा दीपाली ओक यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेली आणि अनेक रसिकांना आवडलेली कथा आहे. दीपाली ओक यांच्या लेखनात थोडा आगळे वेगळेपणा आहेच, त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, तुमची स्वलिखित कथा, कविता, लेख किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही साहित्य जर शब्दफुले पॉडकास्टवर ऐकायचं असेल तर नक्की कळवा. त्याच प्रकारे एखादा विशिष्ट टॉपिक आवडत असेल तर तेही कळवा. कुठे? शब्दफुले@gmail.com या आपल्या ईमेल ID वर. तुम्हाला माझे एपिसोड्स आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा. ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर रिव्ह्यूज आणि रेटिंग्स द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तस्वकीयांना शेअर करा. का? शेअर केल्याने तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. तर मंडळी, शब्दफुले या सकारात्मक विचारावर मी सुजाता तुमचा आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.